तर नमस्कार मित्रांनो, कसे आहेत आपण सर्वजण? मी आहे तुमचा लाडका सुमित कांबळे आणि स्वागत करतो आपल्या ब्लॉगच्या चॅनलमध्ये. तुम्ही विचार करत असाल मी ब्लॉग का शूट करत आहे, तर मी सांगितलं होतं की असेच ब्लॉग येणार आहेत. 5 मिनटं असतील, 2 मिनटं असतील, 3 मिनटं असतील, कुठे पण मी ब्लॉग शूट करेल. आणि आज मी आहे हट्ट्याला आणि जात आहे झेरॉक्स काढण्यासाठी. सोबत आहे माझा लाडका मित्र, ज्याची ओळख तुम्हाला सर्वांना आहे. चला तर मग या ब्लॉगला सुरुवात करूया. आम्ही आता काय करणार आहोत हे पुढे तुम्हाला कळणार आहे. लेट्स गो. रस्ता वगैरे कसा आहे नंबर 1 मध्ये. आता पाहूयात आपल्याला कुठं जायचं आहे. तिथं गेलं की डायरेक्ट तुम्हाला शूट दिसेल. तर आम्ही जर पोहोचलेलो आहोत तिथं किंग स्टार झेरॉक्स अँड स्टेशनरी. इथे पावलं घ्यायची होती झेरॉक्स एका गोष्टीची, त्याचं काहीतरी विसरलं होतं, ते म्हणजे हॉल तिकीट. आणि हॉल तिकीटची झेरॉक्स घेण्यासाठी आम्ही आलो होतो हट्ट्यामध्ये. तर ते आता घेत आहे झेरॉक्स वगैरे. बाकी बघू शकता आजूबाजूचं. बाकी इथून हट्ट्यावरून कोण कोण आपला हा ब्लॉग बघत आहे त्याने पण कमेंट करा. भाऊ आता लगेच 2 मिनिटात काम करेल. भाऊचं हॉल तिकीट विसरलं होतं, त्याच्यामुळं ते कलर झेरॉक्स घेत आहे इथून. तसं तर आपल्या दुकानातून पण काढता येत होतं त्याला, पण सध्या आपणच दुसरीकडे आहोत त्याच्यामुळे विषय नाही. त्याच्यामुळे घेत आहे काढून तू. सौरभ दादा सांगत आहे कसं कसं काढायचं आहे क्रॉप वगैरे करून. दादा म्हणत आहे की थोडं खराब येईल असं त्यांचं म्हणणं आहे. सौरभ भाऊ कसे झेरॉक्स गेले सांगा बरं आम्हाला थोडं. हॉल तिकीट अरे यार, हॉल तिकीट विसरले भाऊ. नो, तुम्ही अशा गलत्या करू नका. एक्झामला जाता वेळेस हॉल तिकीट, पेन, खोडरबर, वही, पेन्सिल जे काय असते ते सगळं साहित्य सोबत घेऊन चला. बाकी या ब्लॉगमध्ये हीच महत्त्वाची गोष्ट सांगायची होती. चला तर या ब्लॉगला इथे सेंड करूया. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी थँक्यू, धन्यवाद, बाय बाय.